महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज काय काम नव्हतं त्यामुळे आम्ही चाललोय गणपती बाप्पाला. सचिन दादाचा आज उपवास असल्यामुळे सचिन दादा केळी खायला घेऊन आलाय. एक तुझं, दोन माझे, तिसरं पण माझं आणि बिराला घंटा. तर मित्रांनो आवरून झालंय. शेवटी मराठी माणूस आम्हाला टिकला तर लावला पाहिजे. सचिन दादा कसली कातील माल देतोय. बिराभाऊचं पण झालं आवरून. स्वतः आम्ही निघणार आहे गणपती बाप्पाला. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे हॉटेलमध्ये. तर करण भाऊचा उपवास असल्यामुळं खिचडी ऑर्डर केलेली आहे. आता थोड्याच वेळात खिचडी येईल. हा बघा आपलं करण. तर मित्रांनो, ऑर्डर येण्यासाठी टायमिंग होतं त्यामुळे सचिन दादा आणि बिरा पैलवान पंजा खेळत होते. सो बघू आपण काय होतं. शेवटी बिराच्या अप्रो जाऊ नये म्हणून सचिन दादाने पंजा हारला. सो परत एकदा लावलंय आम्ही आणि यावेळी सचिनने बिराला एका मिनिटात पाडला. शेवटी आमचा बिरा पैलवान का हार मानणाऱ्यातला नव्हता त्यामुळे बिरा आणि सचिन डबल तेच करत होते. यावेळी दोघांनी पण ताकद लावून काही उपयोग नाही झाला. दोघांनी पण बरोबरी केली. खिचडी ऑर्डर केलेली आलेली आहे आता. करण भाऊ आणि सचिन भाऊ खिचडी खायला लागलेले आहेत आता. बघा खिचडी मित्रांनो, मस्त दह्यासोबत आलेली आहे. तर मित्रांनो, नाश्ता करून झाल्यावरती साणे चौकातून आम्ही ऑटो पकडून आकुर्ड्याला निघालोय. रिक्षावाले काका काय विचार करत होते काय माहिती. तर मित्रांनो, ऑटोमधून उतरलो तर मित्रांनो बघू शकता सगळं ट्रॉफिक जाम झालेलं आहे. तर मित्रांनो, थोड्या वेळ चालत आल्यावरती आम्ही पोहोचलो चाकपेकर चौकात. तर मित्रांनो बघा, सगळ्या स्टॉलच लागल्यात रोडने. ऑटो काही जात नव्हते त्यामुळे चालतं जावं लागत होतं. मित्रांनो बघा, चतुर्थी असल्यामुळे किती गर्दी आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर आलोय. तर पाहू शकता मित्रांनो, फायनली आम्ही आलोय श्री मोरया गोसावी समाधी मंदिर, पिंपरी चिंचवड येथे. तर मित्रांनो, आज चतुर्थी असल्यामुळे प्रवचन पण होतं, पण आम्ही आधी रांगेत लागून बाप्पाचं दर्शन घ्यायला निघालो होतो. तर मित्रांनो, चतुर्थी असल्यामुळे खूपच गर्दी होती. बराच वेळ रांगेत थांबावं लागलं. शेवटी आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलो. मित्रांनो, व्हिडिओ काढण्यास बंदी असल्यामुळे त्या काकाने काही व्हिडिओ काढू दिला नाही. बाप्पाचे दर्शन करून झाल्यानंतर थोडं बाहेर आल्यानंतर महादेवाची पिंड होती, त्याचंही दर्शन करून आम्ही पुढे निघालो. तर मित्रांनो, हे बघा आपल्या लाडके बाप्पाचं मंदिर किती मस्त दिसतंय. चतुर्थी असल्यामुळे गर्दी पण खूप होती त्यामुळे जास्त वेळ रांगेत पण थांबावं लागलं, पण फायनली दर्शन झालं. तर बाप्पाचं दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही ऑटोचा वेट करत होतो. बराच वेळ ऑटो आलो नाही. शेवटी ऑटो भेटली, पण त्या ऑटोमध्ये पण जागा नव्हती त्यामुळे आमचा बिरा पैलवान सचिनच्या मांडीवरच बसला होता. तर मित्रांनो, फायनली आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन परत आलोय. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.